अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयजी निर्गुणा, जय जयजी सनातना, जय जयजी अगहरणा. लोकपाला सर्वेशा, आपुल्या कृपे करून अल्पवर्णिले आपुले गुण. श्रुती द्यावे अवधान, श्रवणी आदर धरावा. अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयांची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणूनी यती परब्रह्म. वेदांत आवडे तयासी, श्रवण करीती आदि दिवसनिशी. हिरळी कराधिक शास्त्र्यांसी, वेतने देऊनी ठेविले. त्यासमयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरी. करुणी लोका उपदेशिती, कैकांचे भ्रम दवडिले. परधर्मोपदेश का जिंकिले, कुमार्गवर्तीयांसी आणिले. सन्मार्गावरी तयांनी, त्यासी आणावे अक्कलकोटी. हेतू उपजला नृपापोटी, बहुत करुणी खटपटी. बुवांसी शेवटी आणिले. नृपा आवडे वेदांत, बुवा त्यात पारंगत. भाषणे श्रोतयांचे चित्त, आकर्षण घेती ते. रात्रंदिन नृपमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी. करीती तैने अंतरी, नृपती बहुसुखावे. अमृतानुभवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात. कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते जे. त्यांचे करुणी विवरण संतोषित केले सर्वजण. तया नगरी सन्मान बहुत पावले ब्रह्मचारी. ख्याती वाढली लोकात, स्तुती करीती जनसमस्त. सदा चर्चा वेदांत, राजगृही होत असे. जे भक्तजनांचे माहेर, प्रत्यक्ष दत्ताचा अवतार. ते समर्थ यतीश्वर, अक्कलकोटी नांदती. एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठ जन सांगती, कित्येक होते तयावेळी. पहावया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण. काही वेदांत विषय काढून, प्रश्न करीती स्वामींसी. ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार. ऐसे कोणी सत्वर, यतिराज हसले. मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती. पाहुणी ऐशी विचित्र वृत्ती. बुवा म्हणती काय म्हणी, हा तो वेडा संन्यासी. भुरळ पडली लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी. याने ढोंग माजविले, तेथोनी निघाले ब्रह्मचारी. आले सत्वर बाहेरी, लोका बोलती हास्योत्तरी. तुम्ही व्यर्थ फसला हो, परमेश्वर रूप म्हणता यती. आणि करिता त्याची भक्ती, परी हा भ्रम तुम्हा प्रती. पडला असे सत्यची, पाहुनी तुमचे अज्ञान. यांचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान. याते काही असे ना. ऐसे ब्रह्मचारी बोलोनी, पातले आपुले स्वस्थानी. विकल्प पातला मने, स्वामींसी तुच्छ मानिती. नित्यनियम सारोन, ब्रह्मचारी करीती शयन. जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रिस्त झाले. निद्रा लागली बुवांसी, लोटली या काही निशे. एक स्वप्न तयांसी, चमत्कारी पडलेसे. आपुल्या अंगावरी वृश्चिक, एकाएकी चढले असंख्य. महाविषारी त्यातून एक, दंश आपणा करीत असे. ऐसे पाहुनी ब्रह्मचारी, खडबडोनी उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे. जवळी होते जे पारशी, जागृती आली तयांसी. त्यांनी धरुनी बुवांसी, सावध केले त्यावेळी. हृदय धडाधड उडू लागले, धर्मे शरीर झाले ओले. तेव्हा पारशांनी पुसले, काय झाले म्हणून. मग स्वप्नीचा वृत्तांत तयांसी सांगती समस्त. म्हणती यात काय अर्थ, ऐसी स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी, बुवा आले स्वामींपाशी. पुसता मागील प्रश्नासी, खदखदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर. तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्नी देखोनी वृश्चिकांसी. काय म्हणून भ्यालासी, जरी वृथा भये मानितोसी. मग ब्रह्मपद जानसी कैसे, ब्रह्मपद तदाकार होणे. हे नव्हे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे. फुकट हाता नयेची. बुवांप्रती पटली खून, धरिले तत्काळ स्वामीचरण. प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्वद्दित. तया समयापासूनी, भक्ती जडली स्वामीचरणी. अहंकार गेला गळोनी, ब्रह्मपदा योग्य झाले. स्वामीचरित्र महासागर, त्यातून मुक्ते निवडूनी सुंदर. त्यांचा करुणी आहार, अर्पी शंकरा विष्णू कवी. इति श्री स्वामीचरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत भाविक भक्त. सप्तमोध्याय गोड हा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जय जी सुखधामा, जय जय जी परब्रह्मा. जय जय भक्तजन विश्रामा. अनंत वेशा अनंता,
तुझ्याच कृपे निश्चित अल्पवर्णिले स्वामी चरित पुढे कथा सुरस अत्यंत वदविता तू दयाळ मागील अध्यायाचे अंती विष्णू बोवा ब्रह्मचार्यांप्रती चमत्कार दाविती यती ते चरित्र वर्णिले अक्कलकोटी वास केला जन लाविले भजनाला आनंद होत असे सकला वैकुंठासम नगरी ते राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दप्तरदार राजे राय बहादर शंकरराव नामक 6 लक्षांची जहागीर त्याप्रती सकल सुखे अनुकूल असती विपुल संपत्ती संतती काही कमती असेना परिपूर्व कर्म अगाध तया लागला ब्रह्मसंबंध उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन गेले शरीर सुकोन गोड न लागे अन्नपाणी नावडे भोगविलास सुखोपभोग कैचा त्यास निद्रा नयेची रात्रंदिवस चिंता नले पोळले केली कित्येक अनुष्ठाने तैशीच ब्राह्मण संतर्पणे बहुसाल दिधली दाने आरोग्य व्हावे म्हणून विटले संसार सौख्यासे त्रासले या भवयात्रेसी कृष्णवर्ण आला शरीरासे रात्रंदिन चैन नसे विधीने लेख भाळी लिहिला तो न चुके कवनाला तदनुसार प्राणीमात्राला भोगणे प्राप्त असे की कोणालागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊनी अहोरात्र दत्त सेवा करावी ऐसा विचार करूनी तत्काळ आले त्या स्थानी स्वतः बैसले अनुष्ठानी व्याधी दूर व्हावया सेवा केली बहुवस ऐसे लोटले 3 मास एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा यती वचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दूरे शंकररावांची भक्ती स्वामी चरणी काही नव्हती म्हणून दृष्टांतावरती गाणगापूर न सोडिले ते तेथेची राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा तयासी स्वप्न पडले अक्कलकोटी जावे त्वा हे जाणूनी हितगोष्टी मानसी विचारोनी शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित अक्कलकोट नगरात शंकरराव प्रवेशत तो देखिले जनसमस्त प्रेमळ भक्त स्वामींचे स्वामी नाम वदती वाचे कीर्तन स्वामी चरित्राचे पूजन स्वामी चरणांचे आराध्य दैवत स्वामीच तया नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेमभावे सांगती कित्येक प्रातस्नाने करुनी पूजाद्रव्य घेऊनी अर्पावया समर्थ चरणी जाती अतित्वरेने महाराष्ट्र भाषा उद्यान पद्मकुसुमे निवडून शंकर विष्णू दोघेजण स्वामी चरण पूजिती इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गोड हा श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय श्रीरस्तु।